गाणं ऋतू वसंत होतं माझं. अच्छा. प्रियांका, तुला बरीच गाणी मिळाली नाटकातली गायला. तू कोणतं आवडतं गाणं जे खूप आवडतं आणि जे गायला मिळालं? सर, मी हे नाटक केलेलं आहे, संगीत मानापमान, आणि भामिनी मी स्वतः ही भूमिका केलेली आहे राहुल दादा बरोबर. आणि संगीत मानापमानच नाही तर संगीत संशय कल्लोळ, संगीत सौभद्र, ज्याच्यामध्ये आनंददादा पण होता आणि मी सुभद्रा होते, आणि मग संगीत मानापमान, अशी 3 नाटकं मराठी रंगभूमीतली मी अतिशय महत्त्वाची नाटकं केली आहेत. आणि खूप भाग्यवान समजते मी की मला मराठी रंगभूमीला जवळून बघता आलं, त्याचा एक भाग होता आलं. आणि हा जो आपला ठेवा आहे, ही सगळी नाट्यगीतं माझ्या गळ्याखालनं गेली, खूप शिकायला मिळालं आणि त्या भूमिका मला करायला मिळाल्या. माझी आजी मालती पांडे बर्वे, तिने सुद्धा अनेक मराठी संगीत नाटकं केलेली आहेत आणि तो एक वारसा पुढे चालवता आला, याचा खूप. मला सांग, आता मानापमानमध्ये एकूण किती 67 पदं आहेत, त्यातली भामिनीच्या वाट्याला किती आहे? आता इतकी सुंदर सुंदर ह्याच्यामध्ये नाट्यगीतं आहेत. आदित्य ओक आमच्याबरोबर होता तेव्हा मला आठवतं, एक दिवस आम्ही सगळी नाट्यगीतं तो आम्हाला एका मागोमाग एक म्हणून दाखवत होता आणि मी आणि राहुल दादा, अरे हे पण छान आहे, अरे हे पण छान आहे, अरे हे पण छान आहे, कुठलं घ्यायचं? आणि 30-35 अख्खी आहेत, त्यातली आम्ही काहीतरी एक 20. नाही, मला प्रश्न असा की म्हणजे मुळामध्ये गोविंदरावांना सुद्धा 65 पदांना चाली देताना आपण पहिल्याला काय दिली होती हे लक्षात ठेवणं, म्हणजे किंवा गायकालाही एवढ्या म्हणजे डायलॉग लक्षात ठेवणं, पण पदं अशी ती बरं असं आहे की आता बालगंधर्व तर याच्यातली ही पदं, त्याच्यातली ती पदं, या चाली, त्याच्यातल्या त्या जागा सगळं लक्षात ठेवून करणं फार अवघड आहे. पण म्हणूनच गोविंदराव टेंबेंचं क्रेडिट असं आहे की ते 67, म्हणजे एका आईला 67 मुलं असतील तर ती जशी वेगळी असतील तशी ह्या प्रत्येक चाली वेगळ्या आहेत. 67च्या 67 चाली वेगळ्या आहेत. तर तुझं कुठलं आवडतं यातलं? नाही, मी बोलत जे मी आधीपासून माझं प्रेम आहे त्या नाट्यगीतावर, आणि तेच मला या फिल्ममध्ये गायला मिळालं.